ऐक ना, मी पण मी येऊ इथे का? उभा मी पण राहतो, येऊ? माझा फोटो काढा. तू पण ये. माझा चांगला फोटो काढा एकदम. हा नीट काढा. खिचा. ओके. हा, झालं. तू जा. आता तू जा. ओ किती वाईट गोष्ट आहे. सकाळी सकाळी हे करताय वेडे कुठचे. यांना घरात कोणी संस्कार देत नाही की काय? ए, इथे फोटो काढण्यापेक्षा तुम्ही शाळेत गेलं अहो पाहिजे. आम्ही इथे आलो म्हणजे आम्हाला या झाडाची रोपं हवी होती आंटी. काय म्हणाला सांटी? हो. अरे यांच्याशी असं बोलू नकोस, नाही तर यांना राग येईल उगाचच. आंटी असेल तुझी आई. निघा इथून. ए, चला, 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 पळा, चला, पळा, पळा, चला, पळा, चला, पळा, चला. अगं राजम्मा, यांना या काठीने मारून पळवून लावलं पाहिजे. हा, मी प्रिन्सिपल सरांशी बोलून घेते. मला ही पोरं पुन्हा इथे दिसलीच नाही पाहिजेत. जब्बार भाई हा? काय प्रॉब्लेम आहे? अहो पोरं चावटपणा करत होती. अहो काही दिवसांपूर्वी जंगल साफ केलं होतं ना, तेव्हा हे झाड आम्हाला दिसलं. आता त्याचा शेपच असा आहे की आम्हाला वैताग आलाय. ओ मग हे तोडून का नाही टाकत? हा आयडिया चांगली आहे. बरं, पण तुमचे साहेब वेळेवर येतील ना? हे बघा, जर सुट्टीवर नसतील तर येतील. बरोबर 10 वाजता ते ऑफिस मध्ये पोहोचतात. बाहेरच्या पेक्षा घनदाट जंगल इथे आहे. अच्छा, हे आमच्या सरांनी खरेदी करून इथं लावलेलं आहे. हे सगळे ऑक्सिजन प्लांट्स आहेत ना. आता ते कधी कधी यांचीही पानं खातात. किती उशीर झाला बघ ना. बाजूला वा प्लीज. एक मिनिट दादा, आम्ही तुमच्या आधी आलोय. तुम्ही मागे जा. हो मॅडम, अहो तेच सर आहेत, त्यांना आज जाऊ द्या. सॉरी सर, मला माहिती काय? नव्हतं. या सॉरी सर, मी तुम्हाला ओळखलं नाही. काही हरकत नाही. हे PSC साईन करायचं आहे हो. ना? ठीक आहे. ओरिजिनल कोणतं आहे? हे इथे सही करा. अगं, आणखी हे अहो हा? यांचा कोणी जुळाभाऊ आहे का? काय झालं? यांच्यासारखाच दिसणारा आमच्या घरी कन्स्ट्रक्शन साठी आला. अच्छा, अहो ते स्वतःच होते. हा? अहो लोक पैसे खर्च करून जिमला जातात. कशाला? तब्येत बनवायला. पण आमचे सोमन सर मजुरांबरोबर कामाला जातात. अगदी जिमला गेल्यासारखंच जातात. पण ते त्या कामाचे पैसे घेत नाहीत असं मी ऐकलंय. हा आमचा ज्युनियर ऑर्गॅनिक आहे. सरांचा चेला आहे. हा असा आसन लावूनच पाणी पितो. बरं झालं बाई, आज काम तरी झालं आज. आपल्याला उशीर झाला. चल, चल, आता लवकर पोहोचू. देखत चला. बहुत ही अच्छा आहे. इथे दिसत आहे. कधीपासून म्हणतो की झाड तोडलं पाहिजे. नमस्कार साहेब. नमस्कार. अरे महिला कार्यकर्ता सुद्धा आल्या. अरे काय बोल झालं? ना. हे बघून तुम्हाला काय वाटतं? हो का फिनिशिंग आहे. मस्त दिसतंय. म्हणजे हा निसर्ग पण कसा विचित्र आहे बघा ना. तुम्हाला ही 2 झाडं तोडावी लागतील साहेब. हो. जर तुम्ही पेस्टिसाइड्स टाकलं तर हे सडून जाईल. सोमन दादा, हा. ती लोक झाड तोडण्याचं प्लॅनिंग करतायत. काय सांगतोयस? जर तुम्हा सगळ्यांची इच्छा असेल तर आपण हे झाड तोडून टाकूया. काय म्हणता सांगा लवकर. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या झाडाचा फक्त एवढाच भाग आपण तोडायला पाहिजे. अहो की साहेब, पण तेवढेच तोडली तर पुन्हा उगवेल. काय करायचं? बरं, म्हणजे मुळासकट झाड काढणार आहे तुम्ही, हो ना? हा, जर सोमन सर म्हणत असतील तर पूर्ण झाड हा, तोडू. बरोबर. सर एक गोष्ट सांगू, इतरांच्या बोलण्यावर डोकं हलवण्यापेक्षा स्वतःचे डोकं चालवा. अहो बंधुराज सोमन, लग्न झालेल्यांनाच बायकांच्या भावना कळतात, समजलं? मला सांगा, हे झाड बघून तुम्हाला काय वाटतं? हे कशा प्रकारे दिसतं? हे झाड तोडून टाकलं पाहिजे. इथे मुलं बायका ऑफिसर येत असतात, म्हणून हे सर्टिफिकेटचं झाड तोडलंच पाहिजे. जर का असं काही असेल तर मी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे. काय म्हणताय? हा? खरंच? हा. बरं, बघूया ना आपण. बघून घे मग. हो. हा, बघून घे ना. कृषी संवाद मध्ये तुमचं स्वागत आहे. एका अनोख्या उपोषण आंदोलनामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक कृषी अधिकारी नग्नता पसरवणारं झाड तोडण्याविरुद्ध उपोषणावर बसले आहेत. पण आसपासची जनता या उपोषणाला हा त्या विरोध सिमेंटचं करत काम आहे. करायला आला होता ना? जनतेची हो हो तोच आहे. हे उपोषण पण हा भारीच आहे. मग हा सिमेंटचं काम करायला कशाला आला होता? पण हे ऑफिसर आपल्या उपोषण एखादा माणूस पैशांसाठी इतका हावरट असतो का? हॅलो. तू बातम्या बघितल्यास? तो तिकडे झाडावर मचाण बांधून बसलाय. हो, मी तेच बघते. मला तर हा वेडाच वाटतो बाई.
ताई अहो तो कधीही येऊ शकतो. नाही नाही, तू जाऊन स्वयंपाक कर, काळजी करू नको. तो काय आज येणार नाही. लोक जमा झालीत ना, लोक जमली की तो येडा होतो. माझ्यासाठी आणखी एक प्लेट घेऊन ये ना गं. इथे मोबाईल नेटवर्क काम करत नाही. हे लँडलाईनचा उपयोग करत आहेत. आपल्या ऑफिसचं काम न थांबवता हे उपोषणावर बसले आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. सोमन दादा पकडा हे. प्लीज मला सांगा की हे झाड तोडण्याबाबत तुमचं काय मत आहे? माझ्या मते तरी याला इव्होल्युशनरी बायोलॉजिस्टवर सोडलं पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे की ह्या झाडांमध्ये जीव आहे. आता तुम्ही हा जो शेप बघताय, असं होऊ शकते की याला कान नाक येईल आणि एक नवीन प्रजाती उत्पन्न होईल. मला सांगा, आपलाही जन्म असाच झाला होता ना? बरोबर आहे. हा? हा, बरोबर बोलतो ना? किती बरोबर. जसा गुरु तसा चेला. मी चंद्रन कडक. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. सनी. हॅलो कृषी ऑफिस. काय झालं सर? ऍग्रिकल्चरल ऑफिसर तिथे बसतात, तिथे जाऊन भेट. हॅलो कृषी ऑफिस. सनी. हा, काय झालं सर? त्या किडंगरा फील्डशी संबंधित फाईलचं काय झालं? मी लगेच तयार करतो. येडपट. राजम्मा, हा? ते सुकलेलं झाड नको देऊ, दुसरं दे. किती बेजबाबदार आहेस तू. हॅलो कृषी ऑफिस. सर, मी पिओ रेंजो. हा बोला, काय झालं? हे बघा, मी इकडे आहे. हो दिसतोय मला. काम काय आहे सांग. सर, मी बीटेक मध्ये फेल झालो. मला माझ्या वडिलांना दाखवून द्यायचं की मी काहीही करू शकतो. हो मग असं कुठलं पीक आहे जे मला 3 महिन्यामध्ये श्रीमंत बनवू शकेल? मी विचार केला की मी मातीतच जगणार. माझ्या मते तुझ्यासाठी 30 योग्य जागा राहील. अं? हॅलो कृषी ऑफिस. हॅलो सोमन सर आहेत का? हा बोला, काय काम आहे? मी तुमच्या उपोषणासाठी तुम्हाला अभिनंदन म्हणावं म्हणून कॉल केलाय. बरं ठीक आहे, कर तू. तुमचं उपोषण खूपच विचित्र आहे. आता यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. जर काही बोलू शकत नाही मग कॉल का केलास? ओ आय एम सॉरी सर, मी फोन ठेवते. हा ठीक आहे. सोमन दादा, हा. मी पण थांबू का? नाही नाही जा. नक्की ना? हा हा. चला उद्या भेटूया. हो उद्या भेटू. हा. हॅलो कृषी ऑफिस, कोण बोलतंय? सर मी तुमची फॅन बोलते. आज सकाळीच मी कॉल केला होता. ओ एवढ्या लवकर तू माझी फॅनही झालीस? हो, काय हवंय तुला? मला तर काहीच नकोय. हा. मी एवढ्यासाठी फोन केला कारण रात्री झाडावर बसणं खूप घातक असतं. का धोकेदायक आहे? जगातली सगळी माकडं झाडांवरच तर राहतात. त्यांना तर काही धोका नाहीये. बरं, म्हणून तुम्ही झाडावर बसायचं ठरवलंय? म्हणायचं काय आहे तुला? ओह सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या ऑफिसच्या टीम मधल्या लेडीज टीम मधल्या नाही ना तुम्ही? हे सगळं करून माझं उपोषण तोडू पाहताय? हा? मला तुम्हाला भुलवायचं नाहीये, उलट तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. वाईट वाटलं असेल तर कॉल करणार नाही. सॉरी. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तू तीच मुलगी आहेस ना? मुलगी, मी तुझी आई बोलते. ओह अच्छा, तू आहेस आई. काय झालं? तुला एखादी दुसरी जागा मिळाली नाही का उपोषण करत बसायला? मग तू एवढ्या रात्री मला हे सगळं विचारायला कॉल केलास? बाळा, तू काही खाल्लंस की नाही बाळा? अगं माझी आई, हे उपोषण आहे. तुझं उपोषण लवकर संपेल ना? मी तुझ्यासाठी तुझी आवडती मेथीची भाजी केली. ओ मेथीची भाजी बनवलीस तू? तू कायम मेथीच्या भाजीबद्दल बोलायचास म्हणून मी केली ना. आता काय झालं तुला? तुला मेथीची भाजी आवडते हो आवडते मला. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो आई.
हो आवडते मला. हो खूप आवडते मला. मलाही तुम्ही आवडता.